लोकशाही मराठीनं मांडलेल्या मुद्द्यांनंतर राज्यभरात या मुद्द्यांवर जोरदार चर्चा झाली आणि काही प्रश्न मार्गी देखील लागले. मात्र छत्रपती संभाजीनगरमधली हिंदू मंदिरं बाधित करून इतर धर्मांच्या धार्मिक स्थळांना वाचवण्याचा प्रयत्न होत असून यामुळे अस्मितेचा आणि अस्तित्वाचा प्रश्न असणारा हिंदू धार्मिक स्थळांचा मुद्दा भाजपचे आमदार संजय केनेकर या अधिवेशनामध्ये मांडणार आहेत. यावेळेला भाजप आमदार संतप्त झालेले असताना सुद्धा अधिवेशनातला हा मुद्दा चांगलाच पेटू शकतो. याच संदर्भात भाजपचे आमदार संजय केनेकर यांच्या सोबत आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी संवाद साधलाय. पाहूया. तर यावर्षी कोणते मुद्दे मांडले जाणार आहेत थेट आपण भाजप आमदार संजय केनेकर यांच्याकडून जाणून घेऊयात. मागच्या अधिवेशनामध्ये तुम्ही जे काही मुद्दे मांडले होते त्यामुळे सुद्धा बहुतांश वेळा त्याची चर्चा झाली. चर्चेतही ते मुद्दे आले. लोकशाही मराठीनं काही मुद्दे तुमच्यासोबत लावून धरलेले होते, तुम्ही ते सुद्धा अधिवेशनात मांडताय, काय सांगाल? खरं तर मागचा मुद्दा लोकशाहीने फार चांगल्या पद्धतीने उचलला आणि जे लोकांच्या मनात आहे ते लोकशाही खऱ्या अर्थानं त्याला उजागर करण्याचं काम करते. मी मागच्या वेळेस उर्दू भाषेमध्ये छत्रपती संभाजीनगरचं नाव फलकावर रेल्वे स्थानकाच्या घेण्यात आलं होतं. खरं तर राजपत्रित जेव्हा नोटिफिकेशन घोषित झालं त्यात 3च भाषा होत्या, परंतु निजामाच्या पठाडीतल्या काही अधिकाऱ्यांनी आजही निजामशाही दाखवण्याचं काम केलं. त्याच्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना मी तगादा लावला, पाठपुरावा करा, आणि केंद्रीय मंत्र्यांनी त्या पद्धतीने प्रतिसाद दिला. ते नामफलकावरचं उर्दू भाषेतलं नाव त्यांनी पुसून टाकलं. इतिहास मिटवून टाकायचा, प्राचीन मंदिरं संपवून टाकायची ही जी मनोवृत्ती आहे, या मनोवृत्तीला ठेचण्याचं काम मी या अधिवेशनात करणार आहे आणि ते उघड पाडणार आहे. याला मी जबाब विचारला कमिशनरांना की हे असं का घडलं, त्यांना उत्तर देता आले नाही. प्राचीन संस्कृती आणि खऱ्या अर्थानं पौराणिक आमचे जे मंदिर आहे हे आमचे खऱ्या तर अधिष्ठान आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.